आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। उल्हासनगरमध्ये 6 दिवसाच्या नवजात मुलीला आईवडिलांनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या बाळाची अवघ्या 90,000त आईवडिलांनी विक्री केली होती। मात्र बाळाच्या आजीनं पोलीस ठाण्यात आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या विरोधात तक्रार देत हा सगळा प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणी आजीच्या तक्रारीनंतर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलीच्या आई आणि वडिलांनी 90,000त या बाळाची विक्री केली। विशालची आई बाळाला बघण्यासाठी रुग्णालयात गेली, मात्र बाळाची विक्री केल्याचं त्यानं आईला सांगितलं। त्यामुळे आईनं घेतलेले पैसे पुन्हा परत करून आपल्या बाळाला आण असं विशालला सांगितलं। दरम्यान विशालनं हे बाळ मध्यस्थी महिलेच्या प्रयत्नानं शेख कुटुंबियांना विक्री केल्याचं सांगितलं। अखेर विशालच्या आईनं पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार केली। त्यानंतर बाळाची आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणारे शेख कुटुंब यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मराठा सेक्शनमध्ये राहणारे विजया गायकवाड नावाची महिला आहे, वयस्कर महिला। तिनं पोलिसांना तक्रार दिली की तिचा मुलगा विशाल व याला एक मुलगी झाली होती, ती सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी होती। त्या ठिकाणी त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला ज्यांना मूलबाळ नाही अशा व्यक्तींना पैसे घेऊन ती मुलगी विकली आहे असं त्या समजल्यानंतर ती त्या मुलाला विचारणा केली, त्यानं सुनेला विचारणा केली। त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर ती महिला स्वतः तिने चौकशी केली, तर त्यांना तिला असं समजलं की ती जी सून आहे, सुनेच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 महिला यांनी सांगितलं की तुला जर बाळ नको असेल तर आपण ज्या ही महिला आहे मुस्लिम शेख नावाची महिला, हिला मूलबाळ होत नाही गेले 18 वर्षापासून, आपण त्याला देऊ, त्यामधल्या तुला पैसे मिळतील। तर त्या दृष्टीने त्यांनी त्या मुलीला त्याला दिली होती। या तक्रारीवरून आम्ही त्यातील मुलगी 6 दिवसाची, परत तिचे आईवडील आणि विकत घेणारे आणि मध्यस्थी या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। सर्वांना नोटीस दिलेली आहे। तिथे पुरुषांना अटक केलेली आहे। मुलगी सध्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण तिथे ट्रीटमेंट घेत आहोत। त्यांचा व्यवहार 90,000 रुपये त्यांनी त्यामुळे घेतले होते। त्यामध्ये जी 6 वर्षाचा अर्भक आहे त्याचे आईवडील, 2 मध्यस्थी आणि विकत घेणारे शेख कुटुंबीय हे असे 6 रुपयामध्ये आहेत। या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस पुढील तपास करतायत। पोटच्या 6 दिवसाच्या मुलीला आई वडील विकायला तयार कसे झाले? इतकं कठोर काळीज आईवडिलांकडे आलो कुठून? असे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहेत। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।